आपकी अदालतमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यावर आरोप आहे की हे संधी साधू आहेत. आता बघा, आजकाल लोक म्हणत आहेत की आता नरेंद्र मोदींची गुढी सगळ्यात उंच आहे, तर तुम्ही त्यांच्या रथावर स्वार झालात. तुम्ही म्हणता की मोदीजी राजा विक्रमादित्य सारखे आहेत. तुम्ही म्हणता की मोदींवर दैवी देवांची विशेष कृपा आहे. तुम्ही म्हणता की मोदीजी नसते तर राम मंदिर कधीच बांधलं गेलं नसतं आणि कोणी बांधू शकलं नसतं. बघा रजतजी, नक्की मी या गोष्टीवर ठाम आहे की ज्या व्यक्तीवर भगवंताची निस्सीम कृपा असते तोच एवढे मोठे मोठे निर्णय अगदी सरळपणे घेऊ शकतो. माफ करा, जर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते तर ना 370 हटला असता, ना राम मंदिराची निर्मिती झाली असती, ना 3 तलाक हटला असता आणि रजतजींना कल्की धामाची पायाभरणी झाली असती. म्हणूनच या देशामध्ये जेवढे प्रधानमंत्री होऊन गेले त्या सगळ्यांनी आपापल्या परीने या देशाची सेवा केली आहे. पण ज्या प्रकारे सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य, खूप असे सम्राट झाले, पण सम्राट विक्रमादित्याची तुलना नाही केली जाऊ शकत. अशा प्रकारे भारतामध्ये प्रधानमंत्रीच्या रूपात नरेंद्र मोदी यांची तुलना नाही केली जाऊ शकत. बघा आचार्यजी, आज तर तुम्ही खूप चांगल्या गोष्टी बोलत आहात, पण 2015 मध्ये तुम्ही म्हटलं होतं जेव्हापासून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनले आहेत तेव्हापासून या देशामध्ये दहशत आहे. जेवढे लोक इंडियन मुजाहिदीनला घाबरतात तेवढेच नरेंद्र मोदीला घाबरत आहेत. तर राजाची दहशत तर असलीच पाहिजे अपराध्यांच्या मनामध्ये. वाईट लोक तर घाबरलेच पाहिजेत राजाला. आता जो प्रश्न 2015चा आहे, तर आपल्या इथे असं म्हणतात की जसं अन्न खाल्लं तसंच झालं आहे मन. तर मी जेव्हा तिथे होतो तेव्हा असंच बोलत होतो. आता बोला. 2018 मध्ये तुम्ही म्हटलं की जर हा? हाफिज सईद पण बीजेपी जॉईन करेल हा. तर ही लोक त्याला देखील देशभक्ताच्या दर्जात देतील. नाही, जर हाफिज सईद बीजेपी जॉईन करेल आणि भारत माता की जय बोलेल, वंदे मातरम बोलेल, तर आपला तर सनातन शिकवतो क्षमा वीरस्य भूषणम. आपण तर क्षमा करून टाकू. हो, करून टाकू. पण तुम्ही त्यांच्याकडून बोलून तर घ्या आधी. हाफिज सईद तर खूप लांब आहे. हाफिज सईदचे खूप नातेवाईक आहेत काँग्रेसमध्ये. त्यांना सांगा ना की भारत मातेची जय बोला तरी. कोण आहेत ते नातेवाईक हाफिज सईदचे? आता परत कायदेशीर अडचण येईल. नाही, आपकी अदालत आहे, जनता समोर आहे, कोणताही कायदा नाहीये. घरातले प्रमुखच तर नातेवाईक आहेत. आता मी तुम्हाला सांगू, आताच एक हिजबुल्ला हा जो एक नेता होता नसरल्ला मारला गेला. संपूर्ण विपक्षी पक्ष शोकसभेत होता, जसा यांचा नातेवाईकच आहे. आता प्रश्न उद्भवतो, अरे यांचं तर सोडा, तुम्ही राहुल गांधींना एकदा सांगा की जय श्रीरामची घोषणा द्यायला. तुम्ही जी शिक्षा म्हणाल मी भोगायला तयार आहे. सांगा ना, तुम्ही सांगा त्यांना, तुम्ही म्हणा ओवेसींना की भारत माता की जयची घोषणा करायला तुम्ही जी शिक्षा द्यायला तयार आहात मी भोगायला तयार आहे. आणि माफ करा, हा कोणता इस्लामी स्कॉलर नाहीये. माफ करा, आय एम सॉरी टू से. इस्लाम नाही म्हणत. इस्लाम तर म्हणतो की आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. जो इस्लाम सांगतो की आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, तो आपल्या मातृभूमीचा अपमान करायची परवानगी कशी देऊ शकतो? हा 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 भारत माता की जयची घोषणा नाही देणार कारण आपला इस्लाम धोक्यात येऊ शकतो. हे ओवेसी साहेबांचं वक्तव्य आहे. पण संसदेच्या आतमध्ये पॅलेस्टाईनची जय बोलू शकता तेव्हा इस्लाम धोक्यात नाही आला. ही दुटप्पी भावना. म्हणूनच रजतजी मी म्हणतो की हिंदुस्तान, भारत ही भारताची भूमी 1000 वर्षापर्यंत गुलाम राहिली. 1000 वर्षापर्यंत या भारतावर मुघलांनी आणि इंग्रजांनी राज्य केलं. हा भारत यामुळे गुलाम नाही राहिला की बाबर खूप पराक्रमी होता, तैमूर खान खूप पराक्रमी होता, चंगेज खान खूप पराक्रमी होता, मोहम्मद गजनी खूप पराक्रमी होता. हा भारत यामुळे गुलाम राहिला की या भारतामध्ये जयचंद उपस्थित होते.
आचार्यजी, ज्या काँग्रेसने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या काँग्रेसने 60-70 वर्ष देशावर राज्य केलं, त्याच्याबद्दल तुम्ही असं म्हणत आहात की मोहम्मद अली जिनाची काँग्रेस आहे? ओरडून ओरडून सांगेन ती काँग्रेस वेगळी होती, ही काँग्रेस वेगळी आहे. मी कधी म्हटलं की महात्मा गांधीची काँग्रेस मोहम्मद अली जिना होती? मी म्हटलं की ही ती काँग्रेस आहे जी मोहम्मद अली जिनाच्या मार्गावर चालू लागलीये. हे आतंकवादी यांच्या समर्थनामध्ये बोलणारच. भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्लाह, भारत तेरे तुकडे होंगे, याच्या घोषणा जो लावताय तुम्ही त्याला तुमचा नेता बनवता. जो भारताचे तुकडे करणार आहे त्याचा विरोध आम्ही करणार आणि करणारच. आम्ही करणार. अहो, तुम्ही तर 2-3 वर्षापर्यंत दुसऱ्यांचा विरोध करत होतात. योगी आदित्यनाथांबद्दल तुम्ही म्हटलं, गोरखपूरमधून एक डोकं फिरलेला माफिया महात्मा म्हणतो की हा देश केवळ हिंदूंचा आहे. बघा साहेब, रजतजी, तुम्ही जे आहात ना, दुसऱ्यांच्या गोष्टी माझ्या तोंडून वधून घेऊ नका. हे काही माझे वक्तव्य आहेत आणि मी माझ्या वक्तव्यावरून कधी मागे हटलेलो नाहीये. पण मी असं मानतो की जो या भारताच्या सोबत आहे तो माझा मित्र आहे, जो या भारताच्या विरोधात आहे तो माझा शत्रू आहे. यामध्ये दोन मत नाहीयेत आणि ना मी बदलायला तयार आहे. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो? तुमच्या खूप साऱ्या सभांमध्ये ही घोषणा केली जाते की नाराय तकबीर अल्लाहू अकबर, पण आणखी काही जागांवर असं देखील म्हटलं जातं की सर तन से जुदा. तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? बेटा, आधी तर माझ्या कोणत्याही सभेमध्ये सर तन से जुदा अशी घोषणा नाही होऊ शकत, ना कधी केली आहे. तुझ्याकडे काही क्लिप असेल तर नाही, दाखव. ते म्हणत आहेत की तुमच्या सभेमध्ये नाराय तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा होतात, पण खूप साऱ्या सभांमध्ये त्यांनी ऐकलं आहे जिथे सर तन से जुदाच्या घोषणा देत असतात. बघा, माझी अशी मान्यता आहे की हातामध्ये AK-47 घेऊन निराप्रदांचं रक्त सांडवण्याचं नाव इस्लाम नाहीये. जे सर तन से जुदा म्हणता आहेत ना, मी यांचं समर्थन करत नाही. प्रॉफिट मोहम्मद एका युद्धामध्ये जखमी झाले होते आणि त्या जागेचं नाव होतं तायफ. ते रक्तबंबाळ झाले होते. जेव्हा पैगंबर मोहम्मदांच्या चाहणाऱ्यांनी सांगितलं की पैगंबर साहेब, तुम्ही रक्तबंबाळ झाला आहात, तुम्ही यांना श्राप द्या, तर पैगंबर असे म्हणाले की मी त्यांना बद्दुआ नाही द्यायला आलोय, मी तर त्यांना सुद्धा दुआ देईन. तर जे पैगंबर इतके दयाळू आहेत, त्यांच्या नावाखाली कोणाला तरी कापून टाकणं, कोणाचे तरी मान उडून टाकणं आणि असं बोलणं की न गुस्ताखे नबी की एकच शिक्षा, सरतन से जुदा, सरतन से जुदा. मला वाटतं की जे अशा प्रकारच्या घोषणा देत असतात, जे या प्रकारचे मान कापतात, त्यांना ना इस्लाम समजला आहे ना पैगंबर समजले आहेत. दुसरा बेटा, मी पुन्हा सांगतो आहे, आपला सनातन धर्म एक मुंगी मारण्याची देखील परवानगी देत नाही. तर जो आपला धर्म मुंगी मारायला देखील परवानगी देत नाही, तर तो कोणाच्या घराचा वंश विजवण्याची परवानगी कशी काय देऊ शकतो? म्हणून जे भगवान राम यांचं नाव घेऊन कोणाच्या तरी घरामध्ये आग लावत आहेत, मी त्यांना हिंदू मानायला तयार नाही. आणि जो सर तन से जुदा आणि पैगंबर यांचं नाव घेऊन कोणा गरीबाचा गळा कापत आहेत, मी त्यांना मुसलमान मानायला तयार नाही. 1-2 प्रश्न आणखी घेऊ शकतो? तुम्ही आधी प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवण्याबद्दल बोलत होतात, मग काय तुम्ही अजूनही या गोष्टीचं समर्थन करता की पुन्हा याच्या विरोधात आहात? नाही, माझी अशी मान्यता आहे की काँग्रेस पार्टीमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय नेता जर कोणी आहे तर प्रियंका गांधी आहेत. जर ते सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत, त्यांना पुढे केलं पाहिजे. पण काँग्रेसच्या नशिबाची विटंबनाच अशी आहे, काँग्रेसचं दुर्भाग्य हे आहे की जेथे जो लोकप्रिय होतो त्याचा गळा कापण्यात येतो, जो लोकप्रिय होत नाही त्याला पुढे केलं जातं. आता प्रश्न राहिला प्रधानमंत्री पदाचा, तर मला वाटतं की 2047 पर्यंत तरी आता कोणाचा चान्स राहिलेला नाहीये. तुम्ही म्हणताय की 2029 मध्ये पण मोदी आणि त्याच्यानंतर पण नरेंद्र मोदी. अरे रजतजी, श्रीराम जन्मभूमीच्या मंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी केली आणि प्राणप्रतिष्ठा करून उद्घाटन पण नरेंद्र मोदी यांच्या करकमलांद्वारेच झालं. तर श्री भगवान श्री कल्कींच्या धामची पायाभरणी मोदींच्या हाताने झाली आहे.
तर भगवान कल्की धामच्या निर्मितीची पूर्णता झाल्यानंतर प्राण प्रतिष्ठापन तर त्यांच्याच हाताने होईल. राहुल गांधीजी सतत जात जनगणनेबद्दल बोलत असतात आणि जेव्हा त्यांना त्यांची जात विचारली तर एकदम भडकले. तर मग तुमच्यामध्ये त्यांची जात कुठली आहे? आता तुम्ही तर इतक्या वर्षांपासून ओळखता. खूपच गंभीर प्रश्न आहे. खरी गोष्ट ही आहे की जगामध्ये फक्त 2च जाती आहेत, एक श्रीमंत, एक गरीब. बाकी कोणतीही जात नाही. या देशाला तोडण्यासाठी खूप प्रयत्न झाले आहेत आणि या देशाने एक विभाजन धर्माच्या नावावर पाहिलं आहे. 1947 मध्ये विभाजनाच्या दहशतीमुळे जी जखम भारताच्या छातीवर झाली आहे ती अजून भरलेली नाहीये. धर्माच्या नावावर भारताचं एक विभाजन झालं, पण या देशाला तोडणाऱ्या ज्या काही शक्ती आहेत त्या सतत देशाला तोडू पाहत आहेत. कोणी जातीच्या नावावर, कोणी भाषेच्या नावावर, कोणी क्षेत्राच्या नावावर, कोणी उच्चवर्णीयाच्या नावावर, कोणी मागासवर्गीयाच्या नावावर. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, जोपर्यंत 140 करोड लोकांच्या मनामध्ये भारत मातेचं रक्त वाहत आहे हा देश सुरक्षित राहील. या देशाला कुणीही तोडू शकत नाही.